चायनीज पदार्थ सर्वांनाच आवडत असतात, तर त्यामधील शेजवान फ्राईड राईस हा एक अतिउत्तम असा प्रकार आहे, ज्यामुळे आपले पोट देखील भागत असते व जिभेची चव देखील पूर्ण होत असते. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपण अगदी घरगुती पद्धतीने शेजवान व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी आले घेतलेले आहे बारीक चिरून, त्याचबरोबर लसूण देखील बारीक चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे मी छोटीशीच मिरची बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही चवीनुसार जास्त करू शकता, लहान मुलांनी खावा म्हणून मी हा भात बनवत आहे. त्यामुळे इथे मिरचीचे प्रमाण कमी आहे, पण तुम्ही इथे 3-4 मिरच्या देखील वापरू शकता. थोडेसे आपल्याला थोड्याच तेलामध्ये थोडे भाजून घ्यायचे आहे. साधारणचा थोडासा कलर चेंज होता आला की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत. मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, तो यामध्ये आपण बारीक चिरून घातलेला आहे. व्यवस्थित सर्व मिश्रण आपल्याला चांगले भाजत राहायचे आहे. त्यामध्येच आपण याच वेळी इथे वाटाणे व मक्याचे काही दाणे घेतलेले आहेत. स्वीट कॉर्न आपण ज्याला म्हणतो ते घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या व्हेजेस आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. हे घातल्यानंतर पुन्हा आपण यामध्ये बीन्स घेतलेले आहेत. बीन्स हे कोवळे जे असतात तेच घेतलेले आहेत बारीक चिरून. त्यानंतर हे थोडे आपण भाजून घेणार आहोत. आपल्याला जास्त देखील हे भाजायचे नाही, साधारण 1 ते 2 मिनिट आपण अशाच रीतीने भाजून घेणार आहोत. हा जो शेजवान फ्राईड राईस आहे याला खूप चांगली चव येत असते. आता यामध्ये चव मुरण्यासाठी थोडेसे मीठ घालायचे आहे. यावेळी आपण मीठ घातल्यामुळे काय होते तर हा जो कांदा आहे, स्वीट कॉर्न आहे व वाटाणा आहे तो चांगल्या रीतीने शिजत देखील असतो मऊसर असा. त्याचबरोबर यामध्ये थोडे मीठ देखील मुरत असते. त्यामुळे आपण अशा रीतीने थोडे भाजल्यानंतर यावर झाकण झाकून साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी वाफलू देणार आहोत. मीठ घातल्यामुळे चांगली चव देखील यात निर्माण होत असते. तुम्ही ते पाहू शकता वाफरल्यामुळे याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. पुन्हा 1 मिनिट आपण भाजल्यानंतर 2 मिनिटासाठी पुन्हा वाफरण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण भात शिजवून घेतलेला आहे. आपण इथे रेशनच्या तांदळाचा वापर करणार आहोत. अनपॉलिश्ड राईस याला म्हणतात. तर अशा रीतीने तुम्ही ते पाहू शकता. एक कणी म्हणजे हा 90% शिजलेला भात जो आहे तो आपण यामध्ये घेतलेला आहे व तो या मसाल्यांमध्ये आपल्याला आपण ॲड केलेला आहे. हा जो तांदूळ आहे याची चव अप्रतिम येते, त्यामुळे शक्यतो रेशनिंगच्या तांदळाचा वापर करावा. दुसरे केले तरी काही हरकत नाही, पण यामध्ये चांगली चव येत असते. इथे आपण डार्क सोया सॉस घेतलेला आहे, तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत. साधारण अर्धा ते 1 चमचा इथे आपण सोया सॉसचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे देखील यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर आपण इथे व्हिनेगर घेतलेले आहे. व्हाईट व्हिनेगरचा आपण इथे वापर करणार आहोत. 1 चमचा व्हाईट व्हिनेगर आपण यामध्ये घालणार आहोत. यामुळे थोडासा आंबटपणा येत असतो, त्यामुळे आपले हे फ्राईड राईस खूप छान लागते व तांदूळ देखील थोडा सुटसुटीत असा होत असतो. तुम्ही व्हिनेगर नसेल तर लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता. थोडी मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे बारीक चिरून. आता हे मिश्रण एकसारखे हलवून घ्यायचे आहे थोडेसे. सर्व मिश्रण आपण चांगल्या रीतीने हलवून घेतलेले आहे, त्यामुळे याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता. सोया सॉसमुळे याला कलर आलेला आहे. आता झाकण ठेवून थोडे वाफलू देणार आहोत. यामध्ये आपण इथे फ्राईड राईस बनवलेला आहे. ज्यांना तिखट जास्त आवडत असेल शेजवान चटणी घालून यामध्ये पुन्हा हलवून घ्यावे. हा लहान मुलांसाठी आहे, त्यामुळे मी असाच काढून घेणार आहे. आता हा उर्वरित जो भात आहे यामध्ये आपण मोठ्यांसाठी इथे आपण पाहू शकता शेजवान चटणी घेतलेली आहे व यामध्ये आपण ही शेजवान चटणी घालणार आहोत. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जरी मिरची कमी घातलेली असेल तर तुम्ही शेजवान चटणीचं थोडं क्वांटिटी जरा वाढवली तरी देखील चालेल. व हे घालून पुन्हा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहे. ही चटणी सर्व भाताला व्यवस्थित लागली गेली पाहिजे इतपत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही ते पाहू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे व शेजवान चटणीमुळे याला चव देखील चांगली येत असते. थोडीशी आपण कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे व ती देखील आता आपण यामध्ये थोडी हलवून घेणार आहोत. सर्वात शेवटी कोथिंबीर घातल्यामुळे काय होत असते तर खूप सुंदर अशी चव येत असते. म्हणून शक्यतो जरी आधीमध्ये घातली कोथिंबीर तरी शेवटी नक्कीच घालावी. धने पावडर घातले तरी देखील चालेल, उपलब्ध असल्यात कोथिंबीर घालावी. तुम्ही ते टेस्ट बघू शकता, मीठ कमी जास्त
व त्यामध्ये जर ॲड करायचे असेल तर करू शकता. मलाही थोडी कमी तिखट वाटले म्हणून मी पुन्हा शेजवान चटणी घातलेली आहे. अशा रीतीने हे मी मिक्स करून घेणार आहे. सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिट पुन्हा आपल्याला हे वाफलून घ्यायचे आहे. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा. अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की पहा. घरच्या घरी आपण अशा प्रकारे शेजवान फ्राईड राईस बनवू शकतो. कमेंटमध्ये अनुभव कळवत राहा.